Hi friends, this is Vaiku sir, your maths lecturer. Now start new topic trigonometric functions in standard 12th. ओके लास्ट इयरला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन स्टडी केलेलं आहे पण त्यामध्ये आपण जरा फॉर्म्युलाइज्ड ते टॉपिक स्टडी केलेले आहेत. फर्स्ट त्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स बाय युजिंग युनिट सर्कल स्टडी केलेलं आहे. त्यानंतर कंपाऊंड अँगल फॉर्म्युले स्टडी केलेत, अलाइड अँगल फॉर्म्युले स्टडी केलेले आहेत, मल्टिपल अँगल फॉर्म्युले, सब मल्टिपल अँगल फॉर्म्युले, फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले स्टडी केले आहेत. ते ऑल टॉपिक सगळे फॉर्म्युलाइज्ड टॉपिक आहेत. हा टॉपिक थोडासा डिफरंट आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. यामध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन स्टडी करायचं आहे. ओके मीन्स एखाद्या इक्वेशन फॉर एक्झाम्पल मी घेतलं 2x - 4 = 0. हे अल्जेब्राइक इक्वेशन आहे. हे अल्जेब्राइक इक्वेशनचं मला सोल्युशन फाइंड करायचं तर मी काय करणार, -4 राईटला आल्यावर +4, 2x = 4 मीन्स x = 2 into राईटला आल्यावर डिवाइड होईल मीन्स 4/2 मीन्स x = 2. x = 2 ही व्हॅल्यू काय झाली, ह्या अल्जेब्रिक इक्वेशनचं काय झालं, सोल्युशन झालं. x = 2 ही त्या अल्जेब्रिक इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन आहे. तसं आपल्याला काय पाहिजे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मीन्स काय 2 sin θ - 1 = 0. आता sin θ हे काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. पण ज्या इक्वेशन मध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इन्व्हॉल्व असतं इट इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मीन्स साइन, टॅन, कॉट, सेक, कोसेक, कॉस ही जी काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत ती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स जर त्या इक्वेशन मध्ये इन्व्हॉल्व असेल तर दॅट्स इक्वेशन इट इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. ओके आता ह्या इक्वेशन्स मला काय करायचं आहे, सोल्युशन फाइंड करायचं आहे. ओके म्हणजे ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहे पण त्याचा आपल्याला सोल्युशन फाइंड करायचं आहे. मीन्स काय पहा, हे -1 राईटला आल्यावर +1. ओके 2 sin θ. ओके sin θ = हे 2 इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर डिवाइड होईल मीन्स sin 1/2. ओके आता sin θ = sin 1/2 मीन्स पहा इथे आपण ज्या अल्जेब्रिक इक्वेशनची x ची व्हॅल्यू काढली ती व्हॅल्यू मीन्स आपल्या ह्या इक्वेशनचं काय झालं, सोल्युशन. इथे सुद्धा सेम sin θ = 1/2. थीटा हे जे काय व्हेरिएबल आहे, ह्या व्हेरिएबलची हा व्हेरिएबल मीन्स अँगल आहे, ह्या अँगल जो फाइंड करणार तेच मीन्स आपल्या ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय असेल, सोल्युशन असेल. मग साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/2 असेल, आपल्याला टेबल पार्ट पाहिजे. टेबल आपला आहे 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. ओके आपला काय फर्स्ट sin θ. sin θ काय असते, sin 0 0, sin 30 1/2, sin 45 1/√2, sin 60 √3/2 आणि sin 90 काय असतो 1. मीन sin 30 डिग्री मीन्स किती आहे व्हॅल्यू 1/2. आता 1/2 30 डिग्री मीन्स कसं लिहितो, 90 मीन्स π/2, 60 मीन्स π/3, 45 मीन्स π/4, 30 मीन्स π/6. हे डिग्री मेजर्स आहेत, हे रॅडियन मेजर्स आहेत. आपण आता इथे राईट करताना ऑलवेज रॅडियन मेजर मध्येच आपण राईट करायचं आहे. ओके मीन्स 30 डिग्री मीन्स साइन, इथे लिहितो साइन π/6 मीन्स 1/2 मीन्स 1/2 ऐवजी मी इथे काय लिहिणार, साइन π/6 साइन θ मीन्स θ = किती मिळाले, θ = π/6 मीन्स θ = π/6 ही व्हॅल्यू मीन्स काय झालं, ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय झालं, सोल्युशन. जसं x = 2 ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनचं सोल्युशन आहे तसं ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं θ = π/6 हे काय झालं, सोल्युशन झालं. मग आपल्याला फर्स्ट पार्ट मध्ये स्टडी काय करायचं आहे, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दिलं तर मला त्याचं काय काढता आलं पाहिजे, सोल्युशन काढता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी घेतो सेकंड एक्झाम्पल, cos θ = 1/√2. cos θ = 1/√2. मग आता या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं सोल्युशन काय असेल, 1/√2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू असेल. आता आपल्याला cos θ चा ही टेबल माहिती पाहिजे. आपण यालाच काय करतो, रिव्हर्स करतो मीन्स ही व्हॅल्यू इथे 1 येईल, √3/2 ॲज इट इज, 1/√2 ॲज इट इज,
हे 1/2 इकडे आलं आणि हा 0 इथे आला. मीन्स cos थिटा 1/√2 कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे 45 अँगलची व्हॅल्यू आहे. मीन्स 45 मीन्स किती लिहिणार π/4 मीन्स cos π/4. इथे रिझन द्यायचं cos π/4 इज इक्वल टू 1/√2 मीन्स 1/√2 मीन्स cos π/4 मीन्स थीटा इज इक्वल टू किती मिळाले π/4. हे π/4 मीन्स ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय आहे सोल्युशन आहे. ओके आपल्याला सोल्युशन स्टडी करायचं आहे. एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं सोल्युशन म्हणजे काढायचं मीन्स त्याचा जो थीटा आहे अँगल फाइंड करायचा आहे, व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती व्हॅल्यू मीन्स काय असणार आहे त्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन स्टडी केलंय, त्यार सोल्युशन स्टडी केलेलं आहे. आता आपल्याला स्टडी करायचं आहे प्रिन्सिपल सोल्युशन. ओके 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला क्वेश्चन येतो फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके मग 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाईल. डेफिनेशन काय अ सोल्युशन अल्फा ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे जे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल त्यामधली अल्फाची व्हॅल्यू जी काय आहे अल्फा मीन्स अँगल जो फाइंड करायचा आहे तो अँगल मात्र कुठून कुठपर्यंत पाहिजे 0 to 2π मीन्स 0 डिग्री टू 2π मीन्स किती 360 आणि 0 च्या मधला आपल्याला काय पाहिजे अँगल पाहिजे. तो अँगल व्हॅल्यू मीन्स काय झालं आपलं प्रिन्सिपल सोल्युशन. फॉर एक्झाम्पल मगाचं एक्झाम्पल मी घेतो sin थीटा इज इक्वल टू 1/2. ओके आता 1/2 sin थीटा इज इक्वल टू 1/2 मीन्स कोणता अँगल आहे आपला 1/2 मीन्स π/6 मीन्स sin π/6. ओके मीन्स थीटा इज इक्वल टू काय झाले थीटा इज इक्वल टू π/6. ओके मीन्स π/6 ही व्हॅल्यू मीन्स किती आहे 30 डिग्री. ओके मग 30 डिग्री हे काय आहे 0 आणि 2π ह्यांच्या काय आहे मिडल मधलीच व्हॅल्यू आहे. मीन्स काय झालं हे थीटा इज इक्वल टू π/6 हे जे काय सोल्युशन आपल्याला मिळते हे सोल्युशन मीन्स काय असणार आहे ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशनचं काय झालं प्रिन्सिपल सोल्युशन. का तर आलेली व्हॅल्यू थीटा इज इक्वल टू π/6 ही इन बिटवीन काय आहे 0 to 2π आहे. मग 0 to 2π असेल तर ते काय आपलं प्रिन्सिपल सोल्युशन आहे. ओके मीन्स 0 लेस दॅन इक्वल टू π/6 स्ट्रिक्टली लेस दॅन 2π मीन्स 360 च्या पाठीमागची व्हॅल्यू पाहिजे. ओके मीन्स थीटा इज इक्वल टू π/6 हे एक सोल्युशन मिळालं. अनदर सोल्युशन हे आपण मिळवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला लास्ट इयरचं अलाइड अँगल फॉर्म्युले आपल्याला स्टडी करता आले पाहिजेत. ओके मग अलाइड अँगल फॉर्म्युले कसे आहेत आपले लास्ट इयरला आपण अलाइड अँगल टेबल तयार केलेला आहे. ओके हा आपला असतो इथे इथून स्टार्ट करणार आपण अँगल काउंट करायला. इथून स्टार्ट केला अँगल काउंट करायला तर इथपर्यंत पोहोचल्यानंतर किती होईल 90 डिग्री. 90 डिग्री मीन्स आपण कसं राईट करतो π/2 राईट करतो. ओके तोच अँगल इथे कंप्लीट झाल्यानंतर किती होईल 180 डिग्री. 180 डिग्री मीन्स किती आपण राईट करतो रॅडियन मध्ये पाय राईट करतो. ओके तोच अँगल इथे 270 ला पोहोचल्यानंतर हा इथे झाला 270 डिग्री. 270 डिग्री मीन्स 3π/2 झाले आणि लास्टला इथे कंप्लीट एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर किती होतं 360 डिग्री. 360 मीन्स 2π. ओके मग आता याचा यूज करून लास्ट इयरला आपण काय केलेलं आहे अलाइड अँगल टेबल तयार केलेला आहे आणि ते फॉर्म्युले आपल्याला स्टडी केलेले आहेत. ओके मीन्स आपल्याला माहिती आहे इथे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात ते क्वाड्रंट मधून काय असतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आपण इथे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात पॉझिटिव्ह असतात. ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात पॉझिटिव्ह असतात. ओके देन सेकंड क्वाड्रंट मध्ये कोणते पॉझिटिव्ह असतात साइन थीटा अँड कोसेक थीटा हा काय असतो पॉझिटिव्ह असतो आणि ऑल अदर्स काय असतात निगेटिव्ह असतात सेकंड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं टॅन थीटा अँड कॉट थीटा हे काय असतात पॉझिटिव्ह असतात अँड ऑल अदर्स काय असतात निगेटिव्ह असतात. आणि लास्ट क्वाड्रंट जो आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस थीटा अँड सेक थीटा हे काय असतात पॉझिटिव्ह असतात. ओके मीन्स आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात पॉझिटिव्ह असतात. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक काय असतो पॉझिटिव्ह असतो. ओके थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट काय असतो पॉझिटिव्ह असतो.
फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक थिटा पॉझिटिव्ह असते आणि ऑल अदर्स काय असतात निगेटिव्ह असतात. ओके, मग अलाइड अँगलचे फॉर्म्युले स्टडी करताना आपण काय करतो, एक फॉर्म्युले स्टडी करताना π/2 मायनस थिटा किंवा π/2 प्लस थिटा. ओके, असे फॉर्म्युले आपण स्टडी केलेले आहेत. देन पाय मायनस थिटा, पाय प्लस थिटा. ओके, देन 3π/2 मायनस थिटा, 3π/2 प्लस थिटा. हे लास्ट लेवल आपण फॉर्म्युले स्टडी केलेले आहे. यामध्ये ट्रिक आहे, जी ट्रिक लक्षात ठेवली तर टेबल आपल्याला पाठ करायची आवश्यकता नाही. ट्रिक काय आहे, समजा फॉर एक्झाम्पल π/2 मायनस थिटा, इथे मी साइनचा फॉर्म्युला स्टडी करतोय. ओके, इथे साइनचा फॉर्म्युला स्टडी करतोय, इथे साइनचा फॉर्म्युला मी स्टडी करतोय. ओके, साइन π/2 मायनस थिटा, इथे लक्षात ठेवायचं π/2 असेल तर साइनचं कॉस मध्ये कन्वर्ट होतं. साइनचं कशामध्ये कन्वर्ट होतं, कॉस मध्ये कन्वर्ट होतं. ओके, π/2 आणि 3π/2 ला साइनचं काय होतं, कॉस होतं. साइनचं काय होतं, कॉस थिटा होतं. ओके, आणि मात्र पाय आणि 2π ह्यांच्यासाठी मात्र साइनचं साइनच राहतं, कॉसचं कॉसच राहतं, टॅनचं टॅनच राहतं. इथे π/2 आणि 3π/2 ला मात्र फंक्शन काय होतं, चेंज. साइनचं कॉस, कॉसचं साइन होतं. ओके, मीन्स आपल्याला π/2 ला साइनचं कॉस झालं. ओके, मग आता आपल्याला इथे पहा अलाइड अँगलचा यूज करायचा आहे. साइन थिटा इज इक्वल टू साइनस फंक्शन आहे. ओके, मीन्स आपण सुद्धा इथे यूज करताना π/2 3π/2 चा यूज करायचा नाही का, तर साइनचं कन्वर्जन कशामध्ये होतं, कॉस मध्ये कन्वर्जन होतं. आपल्याला यूज कशाचा करायचा आहे, पाय आणि 2π चा यूज करायचा. ओके, मग जर ह्या क्वाड्रंट मध्ये असेल तर यूज करताना, ह्या पाठीमागच्या क्वाड्रंट मध्ये असेल तर यूज काय करणार, हे पाय आहे आणि पाठीमागचा आहे म्हणून मायनस थिटा, हा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, जर थर्ड क्वाड्रंट मध्ये एलिमेंट असेल तर काय यूज करणार, पाय आणि इकडे ऍडिशनल आहे म्हणून काय लिहायचं, प्लस थिटा. जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर पाय मायनस थिटाचा यूज करायचा, थर्ड क्वाड्रंट मध्ये असेल पाय प्लस थिटाचा यूज करायचा, आणि इथे फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय यूज करता येईल, 2π मायनस थिटा. ओके, मीन्स यूज करताना पायच्या पॅटर्न मध्ये आणि 2π च्या पॅटर्न मध्ये यूज करायचा. का तर पाय आणि 2π ला व्हॅल्यू चेंज होत नाही. साइनचं साइन मिळतं, कॉसचं कॉस मिळतं, टॅनचं टॅन मिळतं, पण π/2 आणि 3π/2 ला मात्र फंक्शन काय होतं, चेंज होतं. ओके, मीन्स बघा इथे साइन थिटा च्या समोर साइन पाय आपल्याला पाहिजे. ओके, मग साइन पाय ची व्हॅल्यू कुठे मिळेल, मला इथे मिळेल. साइन पाय मे साइन पाय मायनस थिटा. आता पहा इथे साइन ची व्हॅल्यू इथे काय प्लस आहे, बरोबर आहे. इथे प्लस व्हॅल्यू म्हणला तर इथे सुद्धा मला प्लस व्हॅल्यू मिळाली पाहिजे. मी आता साइन पाय मायनस थिटा आणि पाय प्लस थिटा घेतला, पाय प्लस थिटा घेतला तर थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो, म्हणल्यानंतर साइन काय असणार, निगेटिव्ह असणार. मग साइन निगेटिव्ह असेल तर मला थर्ड क्वाड्रंटचा यूज करून चालणार नाही. इथे साइन पाय मायनस थिटा म्हणजे साइन थिटा काय असतो, इथे पॉझिटिव्ह असतो, म्हणजे त्यानंतर मला कोणता यूज करावा लागेल, साइन पाय मायनस थिटा. मीन्स काय येईल, साइन पाय मायनस थिटा. ओके, आता थिटा मीन्स इथे किती आहे माझ्याकडे, π/6. थिटा मीन्स किती आहे माझ्याकडे, π/6. मीन्स क्रॉस मल्टिप्लाय केले तर किती होईल, साइन 6π minus π upon 6 means final answer sin 5π/6. Okay, sin theta is equal to sin 5π/6 means theta is equal to किती झाले 5π/6. ओके, मग आपल्याला आता सुद्धा जो अँगल आहे हे माझं प्रिन्सिपल सोल्युशन आहे का नाही ह्या इक्वेशनचं, हे कसं चेक करणार, हे 5π/6 हा जो अँगल आहे हा थीटा जसा 0 to 360 बिटवीन होता तसाच हा सुद्धा थीटा किती पाहिजे, 0 to 360 बिटवीनच पाहिजे. मीन्स 5π/6 जर कॅल्क्युलेट करायचं झालं 5 ऍज इट इज π/6 मीन्स किती 30 डिग्री 30 डिग्रीज किती होईल 5 3 15 मीन्स 150. आता 150 हा अँगल 0 to 360 आहे का नाही आहे. मीन्स इथे 0 लेस दॅन इक्वल टू 5π/6 लेस दॅन इक्वल टू 2π means theta is equal to π/6 or theta is equal to 5π/6. It is a principal solution of sin function sin theta is equal to 1/2. ह्या इक्वेशनचं हे दोन काय आहेत
प्रिन्सिपल सोल्युशन्स आहेत. मग आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायला एक्झाम्पल मात्र किती मार्क्स साठी विचारलं जाऊ शकतं, 2 मार्क्स साठी एक्झाम्पल विचारलं जाऊ शकतं. ओके, अनदर एक्झाम्पल स्टडी करूया आपण. सेकंड एक्झाम्पल घेतो मी. cos theta is equal to 1 upon root 2 घेतलं. cos theta is equal to 1 upon root 2. ओके, आता cos theta जर 1 upon root 2 असेल तर फर्स्ट सोल्युशन काय मिळेल, 1 by root 2. ही कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, 1 by root 2 means pi by 4. cos 45 is equal to 1 by root 2 means फर्स्ट व्हॅल्यू मिळाली मला cos 45 means pi by 4 means theta is equal to pi by 4 means pi by 4 means 45 means theta less than equal to 5 by 4 less than equal to 2 pi means हे आपल्याला फर्स्ट प्रिन्सिपल सोल्युशन मिळाला. तर सेकंड सोल्युशन यूज काढण्यासाठी आपल्याला यूज कशाचा करायचा आहे, लास्ट इयरचे अलार्ड अँगल फॉर्म्युले. आता अलार्ड अँगल फॉर्म्युले स्टडी करणार म्हणजे लिहायचं युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, आता cos थीटा, ओके, इथे सुद्धा प्लस cos थीटा आहे. ओके, मग आता प्लस cos थीटा यूज करायचं झाला तर कुठे यूज करणार, एक तर आपण इथे पाय किंवा 2 पायला यूज करणार. ओके, आता पाय मायनस थीटा जर यूज केला तर इथे cos काय असेल, इथे साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असल्यामुळे cos काय असणार, निगेटिव्ह असणार. ओके, इथे पाय प्लस थीटा यूज केला तरी इथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असल्यामुळे cos काय असणार, निगेटिव्ह असणार. मग आता इथे कोणता यूज करावा लागेल, cos पॉझिटिव्ह आहे मीन्स कोणता यूज करावा लागणार, 2 पाय मायनस थीटा. 2 पाय मायनस थीटा म्हणलं तर 2 पाय मायनस थीटा यूज केलं तर cos काय मिळेल मला, पॉझिटिव्ह मिळेल. म्हणलं तर इथे यूज करायचं cos 2 पाय मायनस थीटा. थीटा मीन्स किती आहे माझ्याकडे, पाय बाय 4. थीटा मीन्स माझ्याकडे पाय बाय 4. कॅल्क्युलेट करायचं cos 2 पाय मायनस क्रॉस मल्टिप्लाय केले 4 into 2 8 पाय मायनस पाय अपॉन 4 मीन्स किती होईल, cos 7 पाय बाय 4. ओके, 7 पाय बाय 4. आता हे कॅल्क्युलेट करायला पाहिजे. 7 पाय बाय 4 हा अँगल जर 0 to 2 पाय बिटवीन असेल तर हे काय असेल, आपलं सोल्युशन असेल मीन्स cos थीटा. थीटा इज इक्वल टू 7 पाय बाय 4. ओके, मग आता आपण चेक करूया. 7 पाय बाय 4 मीन्स 7 पाय बाय 4 मीन्स 45. 45 into 7 मीन्स किती होईल, 45 into 7 मीन्स 180 means 225. 225. आता 225 हे काय आहे, 0 to आणि 2 पाय बिटवीन आहे मीन्स 0 लेस दॅन इक्वल टू 7 पाय बाय 4 इन स्ट्रिक्टली लेस दॅन 2 पाय. Therefore theta is equal to pi by 4 and 7 pi by 4 is a principal solution. Okay, means here cos theta is equal to 1 upon root 2 च मला प्रिन्सिपल सोल्युशन काय मिळालं, pi by 4 and 7 pi by 4. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचंय. यासाठी आपल्याला लास्ट इयरचा अलार्ड अँगल फॉर्म्युलाचे टेबल माहिती पाहिजे. जर टेबल माहिती नसला तर आपल्याला अशा पद्धतीने काय करता आलं पाहिजे, कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. त्यासाठी यूज करताना पाय मायनस थीटा, पाय प्लस थीटा आणि 2 पाय मायनस थीटाचा यूज करायचा. ओके, 2 पाय प्लस थीटा यूज करू शकणार नाही का, तर प्लस थीटा यूज केला की 360च्या पुढे जाणार. मग 360च्या पुढे आपल्याला नको अँगल. ओके, त्यामुळे 360च्या पाठीमागचेच आपले काय असणार, प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, 360 प्लसच्या पुढचे आपले सोल्युशन्स आहेत पण ते प्रिन्सिपल सोल्युशन नाही. ओके, त्यामुळे आपल्याला हे यूज करायचं आहे पाय बाय 2. 3 पाय बाय 2 चा यूज करायचा नाही कारण ते काय आहे, पाय बाय 2 3 पाय बाय 2 ला साइनचं कन्वर्ट कशामध्ये होते, कॉस. पण आपल्याला कॉस कॉस आहे म्हटल्यानंतर आपल्याला यूज करताना पाय आणि 2 पायचा यूज करायचं आहे. नेक्स्ट अनदर एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल, सेक थीटा इज इक्वल टू 2 अपॉन रूट 3. याचा आपल्याला पुन्हा एकदा काय कॅल्क्युलेट करायचं आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. मग आता प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचं आहे, सेक थीटा इज इक्वल टू 2 अपॉन रूट 3. ओके,
मग आता 2/√3 हे आपलं काय आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपल्याला सोल्युशन फाइंड करताना 2/√3 सेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू असेल, इथे आपण साइन आणि कॉस ची स्टडी केली आहे. कॉस सेक थीटा आपण कसा राईट करतो, सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. मीन्स कॉस ला रिवर्स केलं तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळते, सेकची. मग कॉस ची व्हॅल्यू 3/√2, याला रिवर्स केल्यानंतर कसं होईल 2/√3. मीन्स सेक π/6, सेक 30 ची व्हॅल्यू किती असते, 2/√3. मीन्स सेक π/6 इज इक्वल टू 2/√3. मीन्स आपल्याला 2/√3 मीन्स किती मिळालं, सेक π/6. मीन्स सेक थीटा इज इक्वल टू π/6. मीन्स थीटा इज इक्वल टू π/6. ओके, मीन्स आपल्याला फर्स्ट व्हॅल्यू मिळाली इथे लिहायचं, देअरफॉर 0 लेस दॅन इक्वल टू π/6 स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. मीन्स π/6 ही इन बिटवीन काय आहे, 0 to 2π. म्हणजे फर्स्ट सोल्युशन आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन मिळालं. अनदर आपल्याला बाय युजिंग काय काढायचं आहे, अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करून अनदर सोल्युशन फाइंड करायचं आहे युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युला. अलाइड अँगल फॉर्म्युला काय आपला, सेक थीटा इज इक्वल टू सेक बनवायचं आहे. ओके, आता सेक थीटा इज इक्वल टू सेक बनवायचं झालं तर π/2 3π/2 चा यूज करायचा नाही. पाय मायनस थीटा, पाय प्लस थीटा, 2π मायनस थीटा यूज करायचं. ओके, पाय मायनस थीटाचा यूज केला तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलं, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह काय, साइन आणि कोसेक. आपल्याला काय पॉझिटिव्ह पाहिजे, सेक पॉझिटिव्ह पाहिजे. इथे सेक पॉझिटिव्ह मिळणार नाही, इथे सेक निगेटिव्ह मिळणार. सेकंड क्वार्टर मध्ये, थर्ड क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह टॅन कॉट, इथे सुद्धा सेक निगेटिव्ह मिळणार. सेक कुठे पॉझिटिव्ह मिळतोय, फोर्थ क्वार्टर मध्ये. मग फोर्थ क्वार्टर मध्ये मीन्स कसं लिहावं लागेल आपल्याला, 2π मायनस थीटाचा यूज करावा लागेल. मीन्स काय करणार इथे, सेक 2π मायनस थीटा. थीटा आपल्याकडे किती आहे, π/6. π/6 मीन्स किती येईल, पाय कॅल्क्युलेट केलं तर सेक 6 ने क्रॉस मल्टिप्लाय केले 12π मायनस पाय अपॉन 6. मीन्स किती येईल, सेक थीटा इज इक्वल टू 11π/6. सेक थीटा इज इक्वल टू 11π/6. मीन्स थीटा इज इक्वल टू 11π/6. ओके, आता 11π/6 हे इन बिटवीन कुठे पाहिजे, 0 to 2π. मीन्स 11π/6 कॅल्क्युलेट करायचं झालं तर 11 ऍज इट इज. π/6 मीन्स किती, 30. 30 into 11 मीन्स 11 into 3 मीन्स 33. मीन्स किती झाले, 330. मग 330 हे इन बिटवीन काय आहे, 0 to 2π आहे. मग 0 to 2π असेल तर हा सुद्धा काय आहे, थीटा इज इक्वल टू 11π/6 इज ए प्रिन्सिपल सोल्यूशन. ओके, देयरफॉर 0 लेस दॅन इक्वल टू 11π/6 लेस दॅन 2π. देयरफॉर थीटा इज इक्वल टू π/6 and theta is equal to 11π/6 is a principal solution. Is a principal solution. Okay. नेक्स्ट एक्झाम्पल आहे tan theta is equal to -1. याची आपल्याला काय करायचं, प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं. tan theta इज इक्वल टू -1. आता टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते. आता टॅनचं टेबल हे आपल्याला माहिती पाहिजे. टॅन थीटा आपण कसा राईट करतो, टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. ओके, मीन्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं झाला, टॅन थीटा 0/1 मीन्स 0, 1/2 अपॉन √3/2, 2 कॅन्सल होईल. मीन्स किती मिळेल, 1/√3. इथे √2 कॅन्सल झाला तर किती मिळेल, इथे 1. इथे 2 कॅन्सल झाला तर इथे शिल्लक राहील √3 आणि 1/0 मीन्स काय येणार, इन्फिनिटी. मीन्स साइन 0 0, साइन 30 1/√3, साइन 45 1, साइन 6 सॉरी tan 0 0, tan 30 1/√3, tan 45 1, tan 60 √3, tan 90 इन्फिनिटी. ओके, मीन्स tan 45 मीन्स किती झाला, 1. ओके, मग tan 45 1 मिळतोय मला. मीन्स काय लिहिणार, π/4 चा यूज करणार इथे, tan π/4. ओके, देयरफॉर tan π/4 इज इक्वल टू 1. ओके, मग आता इथे निगेटिव्ह व्हॅल्यू आहे
ओके, आता निगेटिव्ह व्हॅल्यू आहे म्हणल्यानंतर अलाइड अँगलचा यूज करून आपल्याला इथे काय काढायचं, प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं. इथे लिहायचं युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, वी गेट. आता tan इथे निगेटिव्ह आहे, मीन्स tan निगेटिव्ह कुठे कुठे मिळेल मला, tan पॉझिटिव्ह कुठे मिळणार मला, थर्ड क्वाड्रंट मध्ये काय मिळणार, tan आणि कॉट काय मिळतो, पॉझिटिव्ह. म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये tan काय आहे, पॉझिटिव्ह आहे, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असल्यामुळे tan काय असणार, निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असल्यामुळे tan काय असणार आहे, निगेटिव्ह. मीन्स दोन फॉर्म्युल्यामध्ये मला काय मिळतोय, tan निगेटिव्ह मिळतोय. म्हणजे दोन्ही फॉर्म्युल्यांचा इथे यूज करायचा. इथे दोन्ही फॉर्म्युले लिहितो मी पहिल्यांदा. tan इथे सेकंड क्वाड्रंट मध्ये कशाचा यूज करणार, पाय मायनस थीटा. tan पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan थीटा. ओके, फोर्थ क्वाड्रंटचा यूज केला तर इथे काय लिहिणार, 2 पाय मायनस थीटा. tan 2 पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस tan थीटा. ओके, म्हणजे दोन क्वाड्रंट मध्ये आपल्याला tan काय मिळतोय, निगेटिव्ह मिळतोय. म्हणजे ते इथे यूज कसा करणार, tan थीटा इज इक्वल टू मायनस टॅनच्या ठिकाणी मला यूज काय करायचा आहे, tan पाय मायनस थीटा. tan पाय मायनस थीटा. आता थीटा मीन्स आपल्याला इथे किती आहे, पाय बाय 4. और tan थीटा इज इक्वल टू सेकंड पुन्हा मायनसच्या ठिकाणी यूज काय करणार, tan 2 पाय मायनस थीटा. tan 2 पाय मायनस थीटा. थीटा मीन्स आपल्याकडे किती आहे, पाय बाय 4. ओके, कॅल्क्युलेट करा, क्रॉस मल्टिप्लाय केले, tan 4 पाय मायनस पाय अपॉन 4. ओके, इथे कॅल्क्युलेट केलं, tan 4 into 2 8 पाय मायनस पाय अपॉन 4. मीन्स फर्स्ट व्हॅल्यू मिळेल tan 3 पाय बाय 4. ओके, इथे व्हॅल्यू मिळेल 8 मायनस पाय मीन्स 7 पाय अपॉन 4. मीन्स tan थीटा. ओके, मीन्स थीटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4 आणि इथे थीटा इज इक्वल टू 7 पाय बाय 4. ओके, या दोन्ही व्हॅल्यू इन बिटवीन कुठे पाहिजेत, 0 to 2 पाय पाहिजेत. ओके, मीन्स देअरफॉर 0 लेस दॅन इक्वल टू 3 पाय बाय 4 लेस दॅन इक्वल टू 2 पाय आणि 0 लेस दॅन इक्वल टू 7 पाय बाय 4 इंटू स्ट्रिक्टली लेस दॅन 2 पाय. ओके, आता 3 पाय बाय 4 मीन्स किती झाले, पाय बाय 4 मीन्स किती झाले, 45. 45 इंटू 3 किती होईल, 135. मग 135 काय, 0 to 2 पाय बिटवीन आहे. ओके, आणि 7 पाय बाय 4 मीन्स किती होईल, 2 to 5 म्हणजे 225. आता 225 पण 0 आणि 360 च्या इन बिटवीन आहे. मग ह्या दोन्ही आलेल्या अँगल जर 0 आणि 360 च्या इन बिटवीन असतील तर हे दोन्ही पण काय झाले, ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन tan थीटा इज इक्वल टू -1 याचे काय झालं, प्रिन्सिपल सोल्युशन. देअरफॉर थीटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4 आणि 7 पाय बाय 4 इज ए प्रिन्सिपल सोल्युशन. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, √3 कोसेक थीटा प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, आता ह्या ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मला काय करायचं, प्रिन्सिपल सोल्युशन कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मीन्स काय करायचं, +2 राईटला आल्यावर काय होईल, -2 मीन्स √3 कोसेक थीटा. ओके, हे √3 कडे मल्टिप्लाय आल्यावर डिवाइड होईल. मीन्स कोसेक थीटा इज इक्वल टू -2 अपॉन √3. ओके, मीन्स कोसेक थीटा इज इक्वल टू, आता मायनस ऍज इट इज 2 अपॉन √3. ही कोसेकच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, तो कोसेक थीटा आपण कसा राईट करतो, कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. मीन्स साइन थीटा जर रिव्हर्स केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, कोसेक थीटा मिळेल. मीन्स इथे √3/2 आहे, याला रिव्हर्स केल्यानंतर काय होईल, 2/√3. मीन्स साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आहे. मीन्स कोसेक 60 ची व्हॅल्यू काय मिळेल, 2 अपॉन √3 मिळेल. मीन्स इथे लिहितो, देअरफॉर कोसेक 60 मीन्स पाय बाय 3 इज इक्वल टू 2 अपॉन √3.
3. ओके, मीन्स 2/√3 च्या ठिकाणी यूज काय करणार, कोसेक पाय बाय 3. ओके, अनदर एक्झाम्पल मध्ये आता इथे काय आलेलं आहे, मायनस आलेला आहे. मग आता पुन्हा एकदा अलाइड अँगलचा यूज करायचा आपल्याला, युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, वी गेट. आता पुन्हा एकदा आपल्याला यूज करताना पाय आणि 2π चा यूज करायचा आहे, π/2 3π/2 चा यूज करायचा नाहीये. आता कोसेक कुठे पॉझिटिव्ह आहे आणि कुठे निगेटिव्ह आहे, कोसेक कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये कोसेक पॉझिटिव्ह आहे, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असल्यामुळे कोसेक काय असणार, निगेटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असल्यामुळे इथे सुद्धा कोसेक काय असेल, निगेटिव्ह. मध्ये कोणत्या क्वाड्रंटचा यूज करायचा आहे, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटचा यूज करायचा आहे. ओके, मग आता इथे यूज करताना कोणता यूज करायचा आपल्याला, पाय प्लस थीटा. कोसेक पाय प्लस थीटा इज इक्वल टू, इथे काय मिळणार, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असल्यामुळे कोसेक काय मिळणार, निगेटिव्ह, कोसेक थीटा. ओके, नेक्स्ट कोणत्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय यूज करायचा, 2π मायनस थीटा. कोसेक 2π, कोसेक 2π मायनस थीटा इज इक्वल टू मायनस कोसेक थीटा. ओके, मीन्स आपल्याला थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटचा इथे यूज करायचा आहे. ओके, मग आता इथे मायनस आहे, मायनस कोसेक, इथं पण काय आहे, मायनस कोसेक. याच्या ठिकाणी यूज काय करणार, कोसेक पाय प्लस थीटा. लेफ्ट साइड कोसेक थीटा ऍज इट इज. ह्या मायनस कोसेकच्या ठिकाणी यूज काय करायचं आहे, कोसेक पाय प्लस थीटा. कोसेक पाय प्लस थीटा. थीटा मीन्स माझ्याकडे किती आहे इथे, थीटा मीन्स π/3, π/3. ओके, फर्स्ट कंप्लीट. और सेकंड कोसेक थीटा लेफ्ट साइड ऍज इट इज, मायनस कोसेक च्या ठिकाणी मी यूज काय करणार, कोसेक 2π मायनस थीटा. कोसेक 2π मायनस थीटा. थीटा मीन्स आपल्याकडे किती आहे इथे, π/3. कॅल्क्युलेट करा. कोसेक 3π प्लस π/3. कोसेक 3 into 2 6π minus π/3 means calculation किती आलं, कोसेक 3π plus π means 4π/3. ओके, 6π minus π means 5π. कोसेक 5π/3. ओके, लेफ्ट साइड कोसेक थीटा, इकडे लेफ्ट साइड कोसेक थीटा. ओके, मीन्स फर्स्ट थीटा व्हॅल्यू किती मिळाली, 4π/3. सेकंड थीटा व्हॅल्यू मिळाली 5π/3. मीन्स थीटा इज इक्वल टू 4π/3 आणि थीटा इज इक्वल टू 5π/3. ओके, मीन्स therefore 0 less than equal to 4π/3, less than strictly less than 2π, and 0 less than equal to 5π/3 less than 2π. ओके, आता 4π/3 मीन्स बघा इन बिटवीन 0 to 2π आहे का नाही. 5/3 मीन्स किती झाले 60. 60 into 4 साई चोक 24 मीन्स 240 डिग्री. मग 240 डिग्री सुद्धा कुठे आहे, 0 to 360 बिटवीन आहे. ओके, 5π/3 मीन्स किती होईल, π/3 मीन्स 60. 6 into 5 मीन्स किती झाले 30. 30 मीन्स 300. 300 डिग्री मीन्स 0 to 360 बिटवीन आहे. Therefore theta is equal to 4π/3 and 5π/3 is a principal solution. ओके, प्रिन्सिपल सोल्युशन आहे. प्रिन्सिपल सोल्युशन आपल्याला 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला खूप वेळा विचारलं गेलं आहे. फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. 2 मार्क्स एक्झाम्पल महत्वाची आहेत बोर्ड एक्झामच्या दृष्टीने. ओके, नेक्स्ट पार्ट आहे तो जनरल सोल्युशन. तो 2020 च्या सिलेबस मध्ये काय केलं आहे, जनरल सोल्युशनचा पार्ट कमी केलेला आहे. तो या वर्षासाठी जनरल सोल्युशन पार्ट नाही आहे. फक्त कोणता पार्ट स्टडी करायचा आहे, प्रिन्सिपल सोल्युशन. फक्त आपल्याला इथे ह्या 2020 साठी काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. नेक्स्ट पॉइंट आहे
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे रिलेशन बिटवीन कार्टेशियन अँड दी पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, मीन्स कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलर कोऑर्डिनेट्स आपल्याला स्टडी करायचं आहे. तर कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मीन्स काय, ही XY प्लेन सिस्टीम आहे. ओके, हे X ऍक्सिस Y ऍक्सिस ही सिस्टीम आहे. ह्या सिस्टीम मध्ये मी एक पॉइंट कन्सिडर केला. फॉर एक्झाम्पल इथे मी एक P पॉइंट कन्सिडर केला. हा P पॉइंट मी कसा राईट करणार, x कोऑर्डिनेट असल्यावर x, y. हे x, y मीन्स काय झाले आपले कार्टेशियन कोऑर्डिनेट्स झाले. ओके, मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मीन्स काय झाले, ही कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम झाली. ओके, मीन्स हा जो पॉइंट आहे P, x, y हे xy मीन्स आपले काय कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आहेत. ओके, हे सेंटर काय केलं, ओरिजिन माझं काय घेतला, O घेतला. ओके, मी काय केलं, सेंटर जो काय O आहे हा ओरिजिन पासून P पर्यंत डिस्टन्स स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. हे डिस्टन्स जे आहे मी ते R ने इंडिकेट केलं. कशाने इंडिकेट केलंय मी, R ने इंडिकेट केलं. ओके, आणि ही जी काय OP जी काय डिस्टन्स आहे आणि जो काय x ऍक्सिस अँगल क्रिएट केलाय हा अँगल मी कशाने इंडिकेट केला, थीटाने इंडिकेट केला. ओके, मग आता जे कार्टेशियन कोऑर्डिनेट आहे ते मी कशाने दाखवतोय, x, y ने दाखवते. आणि हे जो डिस्टन्स आहे OP डिस्टन्स हे R ने इंडिकेट केलाय आणि अँगल जो थीटा ने इंडिकेट केलाय हे R, थीटा मीन्स पोलर कोऑर्डिनेट्स. ओके, फर्स्टली अंडरस्टँडिंग करून घ्या. जे काय x, y हे कोऑर्डिनेट्स आहेत ह्या कोऑर्डिनेट्सना काय म्हणतो आपण, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स बोलतो. आणि जे R, थीटा हे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांना कोणते कोऑर्डिनेट्स बोलायचे, पोलर कोऑर्डिनेट्स बोलायचे. तुम्हाला बोर्डला एक्झाम्पल विचारलं जातं, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स देतील, पोलर कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करायला सांगतील, पोलर कोऑर्डिनेट्स देतील, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करायला सांगतील. ओके, मग कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले, पोलर कोऑर्डिनेट्स काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, पोलर कोऑर्डिनेट्स दिले तर कार्टेशियन काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा हे फर्स्टली कॅल्क्युलेट करूया आपण. ओके, आता P पासून मी x ऍक्सिस ला परपेंडिक्युलर ड्रॉ केला. ओके, परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर आपण इथे मी काय करतो, जॉईन करून घेतो. ओके, आता हे इथून इथपर्यंत अंतर x ऍक्सिस असल्यामुळे मी x ने इंडिकेट केलं. हे पॅरलल अंतर असल्यामुळे हे पण काय होईल, x च येईल. इथून इथपर्यंत y ऍक्सिस असल्यामुळे y ने इंडिकेट केलं. इथे पण मी काय केलं, y ने इंडिकेट केलं. ओके, मीन्स आता पहा आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे. पायथागोरस थेरमचा यूज केला तर पायथागोरस थेरम नुसार काय करणार, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू ऍडिशन ऑफ टू अदर साइड्स. मग हा 90 डिग्री इथे आहे, मग हायपोटेनियस काय झाला, r स्क्वेअर इज इक्वल टू अदर टू साइड्स कोणत्या आहेत, x आणि y मीन्स x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आणि हा स्क्वेअर काढून टाकला तर r इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होईल, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. मीन्स r कॅल्क्युलेट करण्यासाठी मला कोणता फॉर्म्युला वापरता येईल, स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ओके, देन आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बाय युजिंग राइट अँगल ट्रायंगलचा यूज केला तर साइन थीटा मी कसा राईट करणार, साइन थीटा राईट करताना मी कसा लिहितो, हा ऍक्यूट अँगल थीटा मी कन्सिडर केला तर थीटा अपोजिट साइड, साइन थीटा कसा लिहितो, अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. थीटाची अपोजिट साइड कोणती आहे, y. y अपॉन हायपोटेनियस मीन्स किती आहे, r. हा r इकडे मल्टिप्लाय झाला मीन्स y इज इक्वल टू कसं लिहिणार, r साइन थीटा. y इज इक्वल टू r साइन थीटा. ओके, देन cos थीटा आपण कसा राईट करणार, बाय युजिंग राइट अँगल ट्रायंगल. cos थीटा कसा राईट करतो, थीटाची ऍडजेसंट साइड डिवाइडेड बाय हायपोटेनियस. ऍडजेसंट साइड कोणती आहे, x आहे, x डिवाइडेड बाय r, x डिवाइडेड बाय r. r पुन्हा इकडे मल्टिप्लाय झाला तर x इज इक्वल टू काय होईल, r cos थीटा. ओके, मीन्स आपल्याला काय करता येईल, x आणि y ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला कशाला यूज करता येईल, r cos थीटा, y साठी r sin थीटा. मीन्स आपल्याला r आणि थीटा दिलेला असेल आणि कोणते कोऑर्डिनेट्स काढायला सांगितले, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स जर काढायला सांगितले तर आपण काय करायचं, ह्या फॉर्म्युलांचा यूज करून काय करायचं, सॉल्व्ह करायचं. फॉर एक्झाम्पल मी घेतो. ओके, √2 इंटू पाय बाय 4. ओके, आता √2 इंटू पाय बाय 4 मीन्स अँगल घेतला. मीन्स मी कोणते कोऑर्डिनेट्स घेतलेत, पोलर कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत आणि मला कॅल्क्युलेट कोणते करायचे आहेत, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स मला कॅल्क्युलेट करायचे आहेत. इथे लिहितो फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट.
कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. ओके, आता दिलेले पोलर कोऑर्डिनेट्स आहेत सोल्युशन गिवन. ओके, आता पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत म्हणजे पहिली व्हॅल्यू कोणती दिली, r ची व्हॅल्यू दिली, r इज इक्वल टू √2. ओके, सेकंड व्हॅल्यू मीन्स काय दिलाय, थीटा दिलाय, थीटा इज इक्वल टू π/4. ओके, आता कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काढायचे म्हणजे कोणती व्हॅल्यू काढायची आहे, x आणि y ची. ओके, x इज इक्वल टू फॉर्म्युला काय, r cos थीटा, y इज इक्वल टू फॉर्म्युला काय, r sin थीटा. मीन्स देयरफॉर कार्टेशियन coordinates are x is equal to r cos theta, y is equal to r sin theta. ओके, r ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे √2 cos थीटा, थीटा माझ्याकडे किती आहे π/4. ओके, r ची व्हॅल्यू पुन्हा √2 sin थीटा मीन्स π/4. ओके, मीन्स √2 ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये cos π/4, π/4 मीन्स 45. cos 45 ची व्हॅल्यू काय असते, मगाशी आपण लास्ट पार्ट मध्ये स्टडी केलं, की cos 45 किती असतो 1/√2. sin 45 पण किती असतो, sin 45 पण 1/√2. मीन्स √2 कॅन्सल, √2 कॅन्सल. मीन्स व्हॅल्यू किती मिळाली 1. इथे सुद्धा व्हॅल्यू किती मिळाली 1. मीन्स देयरफॉर कार्टेशियन coordinates are 1,1. ओके, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स काय मिळाले मला 1,1. मीन्स देताना आपल्याला पोलर कोऑर्डिनेट्स दिलेत आणि फाइंड काय करायला सांगितले, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. 2 मार्क्स साठी एक्झाम्पल येईल, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स फाइंड करा, फॉर्म्युला यूज करायचा आहे, x इज इक्वल टू r cos थीटा, y इज इक्वल टू r sin थीटा. ओके, आता आपण काय करूया, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स घेऊया आणि पोलर कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करूया. नेक्स्ट आपल्याला आता देताना कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि फाइंड काय करायचे आहेत, पोलर कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. ओके, मग आता सोल्युशन मध्ये गिवन पोलर कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करायचे. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स म्हणजे कशाची व्हॅल्यू दिले, x आणि y. x √2 दिलाय, y सुद्धा किती दिलाय √2 दिलाय. देयरफॉर x इज इक्वल टू √2, y इज इक्वल टू √2. ओके, देयरफॉर आता कार्टेशियन कोऑर्डिनेट दिलेत, पोलर काढायचे मीन्स r ची आणि थीटा ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. r ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, स्क्वेअर रूट मध्ये x² + y². मीन्स r इज इक्वल टू स्क्वेअर रूट मध्ये x² + y². ओके, स्क्वेअर रूट मध्ये x ची व्हॅल्यू काय मिळाली √2 चा स्क्वेअर प्लस y ची व्हॅल्यू सुद्धा √2 चा स्क्वेअर. ओके, मीन्स स्क्वेअर रूट मध्ये स्क्वेअर रूट कॅन्सल मीन्स 2, स्क्वेअर रूट कॅन्सल मीन्स 2, 2 + 2 4, 4 चा स्क्वेअर रूट काढलं 2. मीन्स r इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळाली मला, r इज इक्वल टू 2 व्हॅल्यू मिळाली. ओके, फर्स्ट कोऑर्डिनेट आपण काढून घेतला, सेकंड कोऑर्डिनेट मीन्स थीटा काढायचा आहे मला. आता थीटा काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करता येईल, आपण इथे साइन थीटा काढून घेतलाय, कॉस थीटा काढून घेतलाय, टॅन थीटाचा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. टॅन थीटा इज इक्वल टू आपण कसं लिहिणार, साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिहिणार. ओके, साइन थीटा माझ्याकडे काय आहे y/r. ओके, टॅन थीटा माझ्याकडे कॉस थीटा माझ्याकडे काय आहे x/r. r कॅन्सल मीन्स y/x. मीन्स टॅन थीटा इज इक्वल टू y/x. हा फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. मीन्स tan theta is equal to y/x. ओके, y व्हॅल्यू किती आहे माझ्याकडे √2. ओके, x व्हॅल्यू माझ्याकडे किती आहे √2. √2 काय होईल कॅन्सल होईल. मीन्स इथे राहिले 1. tan theta is equal to 1. मग tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 असते, tan 45 is equal to 1. मीन्स tan theta is equal to tan 45 मीन्स π/4. मीन्स थीटा इज इक्वल टू किती मिळाले π/4 मिळाले. मीन्स r ची व्हॅल्यू 2 मिळाली, थीटा ची व्हॅल्यू किती मिळाली π/4. मीन्स देयरफॉर पोलर कोऑर्डिनेट्स आर व्हॅल्यू 2, थीटा व्हॅल्यू π/4.
ओके मीन्स आपण काय करायचं देताना जर आपल्याला कार्टेशियन कोऑर्डिनेट्स दिले असतील पोलर कोऑर्डिनेट्स काढायचे असतील तर x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे मीन्स काय करायचं r इज इक्वल टू फॉर्म्युला कोणता वापरणार स्क्वेअर रूट मध्ये x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर चा यूज करायचा आणि थीटा काढण्यासाठी tan थीटा इज इक्वल टू y अपॉन x फॉर्म्युला यूज करायचा आणि त्यावरून कोणती व्हॅल्यू काढायची थीटा आणि जो थीटा आलेला आहे तो थीटा सुद्धा इन बिटवीन कुठे पाहिजे 0 to 2 पाय हा पाय बाय 4 मीन्स 45 हे कुठे आहे 0 to 2 पाय बिटवीन आहे अशा पद्धतीने काय करायचं सॉल्व करायचं फाइंड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड फाइंड पोलर कोऑर्डिनेट्स 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला एक क्वेश्चन विचारलं जातं एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल्स आहेत आजच्या पार्टची सगळी एक्झाम्पल्स काय करायची प्रॅक्टिस करायची पोलर कोऑर्डिनेट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड प्रिन्सिपल सोल्युशन